लक्ष द्यावं लागते. आपला भाऊ अनुभव करत बाकी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने पूर्ण देशामध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्या मारेगाव तालुक्यामध्ये सुद्धा नगरपंचायतच्या पटांगणावर सुद्धा आपण यांचं आयोजन केलं आहे. इथे पण आपण जन्मोत्सव साजरा करून राहिलो. त्या अनुषंगानं या कार्यक्रमाला लाभलेले या वंचित विधानसभा क्षेत्राचे आमदार देवकर साहेब तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आज जो दिवस आपल्याकरता दिवस निघाला तो खरंच माणसाला प्रेरणादायी दिवस आहे. भगवान रामानी ज्या अधर्माचा नाश केला आणि जगाला संदेश दिला की धर्म कसा असायला पाहिजे आणि धर्मामध्ये काय असायला पाहिजे. त्यामुळं या रामामध्ये जे काही सद्गुण होते, सत्य, परिश्रम, संघर्ष आणि आदर्श, हे फार माणसाला जीवनात जीवन जगण्याकरता फार उपयोगी पडत असते. म्हणून आज आपण जे जगत आहोत त्यांच्या रूढी परंपरेनुसार आपण पावलापावलातून काम करतो. म्हणून हा जन्म, हा देह, हे जग, त्याच्याच पावलापावलातून आपण आपली प्रगती करत आहोत. याचे सर्वांना भान ठेवायला पाहिजे. आणि आज जो हा कार्यक्रम आयोजित केला मारेगाव वासियांनी, हा कार्यक्रम एकटा राम भक्तांचाच नसून या समाजामध्ये सगळ्या समाजातील जे घटक आहे त्यांचा कार्यक्रम आहे. आणि या रॅलीमध्ये सर्वांनी, सर्व समाजाचे लोकांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे. हा कार्यक्रम जास्तीत जास्त कसा चांगला होईल याची सगळ्यांनी खात्री करायला पाहिजे. आणि या कार्यक्रमामध्ये कुठलंही गालबोट न लागलं पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि तर या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं त्यांचेसुद्धा मी, या मंडळीसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि असाच कार्यक्रम याही वर्षी याच्यापेक्षा पुन्हा जास्त कसा होईल त्या दृष्टिकोनाने सगळ्यांनी पाऊल उचलायला पाहिजे. एवढ्याच मी आज रामनवमीनिमित्त शुभेच्छा प्रदान करतो. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.